गावाच्या शेवटच्या टोकाला एक जुनं कौलारू घर होतं. घरासमोर तुळशी वृंदावन, बाजूला चिंचेचं झाड आणि अंगणाच्या एका कोपऱ्यात लोखंडी खुर्चीवर रोज संध्याकाळी एक माणूस शांत बसायचा. त्याचं नाव होतं शंकरराव. गावात सगळे त्यांना ओळखायचे. कष्टाळू, प्रामाणिक आणि कमी बोलणारा माणूस. पण त्यांचा मुलगा निखिल मात्र आपल्या वडिलांना कधीच पूर्णपणे समजू शकला नव्हता. निखिल लहान असताना त्याला नेहमी वाटायचं की त्याचे बाबा इतर बाबांसारखे नाहीत. शेजारच्या मुलांचा बाबा त्यांच्यासोबत क्रिकेट खेळायचा. कोणी मुलगा परीक्षेत पहिला आला की त्याचे बाबा त्याला मिठी मारायचे. कोणी मुलगा नोकरीला लागला की वडील गावभर पेढे वाटायचे. पण शंकरराव निखिलला चांगले गुण मिळाले की फक्त एवढेच म्हणायचे, अभ्यास करत राहा. तो खेळात जिंकून आला की खेळ ठीक आहे, पण अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नकोस. आणि एखाद्या दिवशी निखिल दुःखी होऊन त्यांच्यासमोर बसला तरी ते विचारायचे नाहीत काय झालं, फक्त त्याच्यासमोर चहा ठेवायचे. निखिलला त्या शांततेचा राग यायचा. एकदा तर त्याने आईला विचारलं, आई, बाबा माझ्यावर प्रेम करतात का? आईने त्याच्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाली, असं का विचारतोस? कारण ते कधीच मला सांगत नाहीत. आई काही बोलली नाही. ती फक्त स्वयंपाकघरात गेली. त्या दिवसापासून निखिलच्या मनात एक छोटासा गैरसमज कायमचा राहिला. त्याला वाटलं, बाबांच्या मनात माझ्यासाठी भावना नाहीत. काळ पुढे सरकत गेला. निखिल मोठा झाला. 12वी नंतर त्याला शहरात कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. फी मोठी होती. निखिलला वाटलं, बाबा म्हणतील आपल्या परिस्थितीत हे शक्य नाही. पण शंकररावांनी काहीही विचारलं नाही. दुसऱ्याच दिवशी ते शहरात गेले. कॉलेजची फी भरली. निखिलला काहीच कळलं नाही. काही महिन्यांनी त्याच्या मित्राने सहज सांगितलं, तुझ्या बाबांनी माझ्या वडिलांकडून पैसे उधार घेतले होते ना? निखिल दचकला. काय? हो, तुझ्या कॉलेजच्या फीचे पैसे कमी पडले होते म्हणे. निखिल घरी आला. रात्री त्याने बाबांना विचारलं, तुम्ही माझ्यासाठी पैसे उधार घेतले होते? शंकररावांनी शांतपणे उत्तर दिलं, हो. मला का नाही सांगितलं? कशाला? मला माहीत तरी असायला हवं होतं. शंकरराव काहीच बोलले नाहीत. निखिल चिडला, तुम्ही माझ्याशी कधीच काही बोलत नाही. शंकररावांनी त्याच्याकडे पाहिलं. क्षणभर त्यांच्या डोळ्यात काहीतरी चमकलं, पण ते फक्त एवढंच म्हणाले, तुला शिकायचं होतं, बाकी मी बघितलं. निखिल शांत झाला, पण मनातला प्रश्न मात्र तसाच राहिला. बाकी मी बघितलं म्हणजे नेमकं काय? कॉलेज पूर्ण झालं. निखिलला मुंबईत नोकरी मिळाली. पहिल्यांदा शहरात जाण्याच्या दिवशी आईने त्याच्यासाठी डबा केला. शंकरराव अंगणात उभे होते. निखिलने त्यांच्याकडे पाहिलं. बाबा काही सांगणार नाही, काम नीट कर, आणखी पैसे जपून वापर. आणखी शंकरराव काही बोलले नाहीत. निखिलने थोड्या नाराजीने त्यांच्या पायांना हात लावला. बाबांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. तो हात काही क्षण तिथेच थांबला, पण ओठ मात्र शांत राहिले. निखिल मुंबईला गेला. सुरुवातीला तो आठवड्यातून 2दा घरी फोन करायचा, नंतर आठवड्यातून एकदा, मग महिन्यातून एकदा. आईशी तो भरपूर बोलायचा. बाबा फोनवर आले की संवाद 2-3 वाक्यांपलीकडे जायचा नाही. काम कसं आहे? ठीक. जेवतोस? हो, ठीक आहे. फोन संपायचा. एक दिवस निखिलचा पगार वाढला. त्याने आईला फोन करून सांगितलं. आई खूप खुश झाली. बाबांना सांग. तुम्ही सांगा ना, तू स्वतः सांग. निखिलने बाबांना फोन केला. बाबा, पगार वाढला. दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता होती. मग शंकरराव म्हणाले, छान. निखिलला पुन्हा तेच जाणवलं, एक साधं छान. ना आनंदाचा आवाज, ना कौतुक. त्याने फोन ठेवला. त्या रात्री त्याच्या मनात आलं, मी एवढं करूनही बाबांना माझा अभिमान वाटत नाही. पुढची काही वर्ष अशीच गेली. निखिलची नोकरी वाढत गेली. पगार वाढत गेला. तो मोठ्या घरात राहायला गेला. पण गावातलं जुनं घर तसंच होतं. शंकरराव अजूनही त्याच लोखंडी खुर्चीत बसायचे. एका रविवारी निखिल अचानक घरी गेला. आई अंगणात कपडे वाळत घालत होती. बाबा खुर्चीत बसले होते. निखिलने जवळ जाऊन विचारलं, बाबा काय करता? बसलोय. निखिल हसला. हे तर दिसतच आहे. बाबांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. कित्येक वर्षांनी निखिलने ते हसून नीट पाहिलं. त्याच क्षणी त्याला जाणवलं, बाबांच्या केसांमध्ये पांढरं खूप वाढलं होतं. हातावरच्या शिरा उठल्या होत्या.
चेहऱ्यावर सुरकुत्या वाढल्या होत्या आणि तो विचार करू लागला, मी मोठा होत गेलो, पण बाबा कधी म्हातारे झाले हे मला कधी कळलंच नाही. त्या रात्री जेवणानंतर आई झोपायला गेली. निखिल बाहेर आला. शंकरराव अजूनही अंगणात बसले होते. निखिल त्यांच्या शेजारी जाऊन बसला. काही क्षण दोघेही शांत. मग निखिलने हळू आवाजात विचारलं, बाबा, हां, तुम्ही माझ्याशी इतकं कमी का बोलता? शंकररावांनी त्याच्याकडे पाहिलं. यावेळी मात्र त्यांच्या डोळ्यात नेहमीची शांतता नव्हती. काहीतरी दडलेलं होतं. पण ते पुन्हा शांत झाले. झोप आता, सकाळी लवकर उठ. निखिलच्या मनात पुन्हा तीच खंत आली. तो उठला, पण त्याला माहीत नव्हतं त्या रात्री बाबांनी त्याच्यापासून एक सत्य लपवून ठेवलं होतं. असं सत्य ज्यामुळे निखिलला आपल्या वडिलांच्या प्रत्येक शांत क्षणाचा अर्थ कायमचा बदलून जाणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी निखिल मुंबईला परत जाण्यासाठी तयार झाला. आईने डब्यात भाकरी, भाजी आणि लाडू ठेवले. बाबा नेहमीप्रमाणे दारात उभे होते. निखिलने त्यांच्या पायांना हात लावला. शंकररावांनी त्याला आशीर्वाद दिला. जपून जा. निखिल गाडीत बसला. गाडी सुरू झाली. आरशातून त्याने पाहिलं. बाबा अजूनही दारात उभे होते. निखिलने हात हलवला. बाबांनीही हात वर केला. काही अंतर गेल्यावर निखिलचा फोन वाजला. आईचा फोन होता. निखिल, परत ये. काय झालं? तुझ्या बाबांना चक्कर आली आहे. निखिलने गाडी वळवली. काही मिनिटातच तो घरी पोहोचला. शंकररावांना गावच्या दवाखान्यात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासून सांगितलं, खूप अशक्तपणा आहे. शरीरावर बराच ताण आलाय. निखिलने आईकडे पाहिलं, पण ते तर म्हणतात काही नाही. आईने डोळे पुसले. ते नेहमीच म्हणतात, काय लपवत आहे माझ्यापासून? आई काही बोलली नाही. निखिलने पुन्हा विचारलं. यावेळी आईने आपल्या कपाटातून एक जुनी लोखंडी पेटी काढली. ही तुझ्या बाबांची आहे. पेटी उघडली. आत काही जुन्या पावत्या, बँकेची कागदपत्र, काही फोटो आणि एक छोटं पाकिट होतं. निखिलने पाकिट उघडलं. त्यात त्याच्या बालपणीचा एक फोटो होता. तो फोटो पाहून निखिल हसला. फोटोमध्ये तो लहान होता. त्याच्या हातात नवीन सायकल होती. त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण फोटोच्या मागे एक तारीख लिहिलेली होती आणि खाली बाबांच्या अक्षरात एक वाक्य. आज निखिलच्या चेहऱ्यावरचं हसू पाहिलं म्हणून माझा वाढदिवस साजरा झाला. निखिलच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने दुसरं कागदपत्र उघडलं. ते एका सावकाराचं होतं. कर्जाची पावती. आई म्हणाली, तुझ्या कॉलेजच्या फीचे पैसे नव्हते म्हणून तुझ्या बाबांनी कर्ज घेतलं होतं. निखिल काही बोलला नाही. ते कर्ज फेडण्यासाठी त्यांनी 2 वर्ष रात्रीची कामं केली. निखिलने डोळे मिटले. आई पुढे म्हणाली, पण तुला कधी सांगितलं नाही का? आईने शांतपणे उत्तर दिलं, कारण त्यांना भीती होती की तू स्वतःला ओझं समजशील. निखिलच्या हातातून कागद खाली पडला. त्याने पेटीतला शेवटचा कागद उचलला. तो बाबांच्या हस्ताक्षरात लिहिलेला होता. निखिल मोठा होत आहे. त्याला माझं प्रेम शब्दात सांगता येत नाही. मी त्याच्याशी बोलायला जातो तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी येतं. त्याला वाटतं मी कठोर आहे. कदाचित मीच त्याला तसं वाटू दिलं. पण मी त्याला प्रत्येक वेळी सांगू इच्छितो, बाळा, तुझं आयुष्य माझ्यापेक्षा चांगलं असावं म्हणून मी माझं आयुष्य थोडं कठीण केलं. पण हे शब्द त्याच्यासमोर बोलण्याची माझी हिंमत होत नाही. निखिलने कागद छातीशी धरला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याला अचानक आपल्या आयुष्यातले कितीतरी प्रसंग आठवले. पावसाळ्यात त्याला शाळेत सोडण्यासाठी छत्री न घेता सायकल चालवणारे बाबा. त्याच्या परीक्षेच्या दिवशी स्वतः आजारी असूनही त्याला उठवणारे बाबा. त्याला नवीन बूट मिळावेत म्हणून स्वतःची चप्पल शिवून वापरणारे बाबा. त्याने पहिल्यांदा शहरात जाण्याचा हट्ट केला तेव्हा गावातल्या लोकांनी मुलाला इतकं शिकवून काय उपयोग म्हटलं होतं. तेव्हा बाबांनी फक्त एक वाक्य म्हटलं होतं, माझा मुलगा जिथपर्यंत पोचू शकतो तिथपर्यंत त्याला जाऊ द्या. निखिलला त्या क्षणी समजलं, बाबा कधीच शांत नव्हते. त्यांचं प्रेम बोलत होतं, फक्त निखिलनं ते ऐकलं नव्हतं. त्या संध्याकाळी शंकररावांना घरी आणलं. ते पलंगावर शांत पडले होते. निखिल त्यांच्या जवळ बसला. बाबा, शंकररावांनी डोळे उघडले. निखिलने त्यांचा हात हातात घेतला. तुम्ही माझ्याशी कधीच बोलला नाहीत. शंकररावांच्या डोळ्यात पाणी आलं. निखिल हसत म्हणाला, पण आता मला तुमचं सगळं समजलंय. बाबांनी काही बोलण्याचा प्रयत्न केला. निखिलने त्यांच्या ओठांवर बोट ठेवलं. नको. त्याचा आवाज भरून आला. आज तुम्हाला काही बोलायची गरज नाही. तो त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागला.
बाबा, मी खूप उशिरा समजलो. शंकररावांनी थरथरता हात त्याच्या डोक्यावर ठेवला. कित्येक वर्षांपासून ज्या हाताने निखिलच्या आयुष्याला आधार दिला होता तो हात आज थरथरत होता. निखिलने तो हात घट्ट धरून ठेवला. त्या रात्री दोघांमध्ये फारसं बोलणं झालं नाही, पण त्या शांततेत पहिल्यांदाच निखिलला बाबांचं संपूर्ण आयुष्य ऐकू येत होतं. काही दिवसांनी शंकररावांची तब्येत सुधारली. निखिल मुंबईला परतला, पण आता प्रत्येक फोन वेगळा होता. बाबा, आज काय केलं? काही नाही. माझ्याशी बोलत बसा. काय बोलू? तुमच्या मनात जे आहे ते. दुसऱ्या बाजूला शांतता. मग बाबांचा हलका हशा ऐकू यायचा आणि निखिलही असायचा. काही नाती शब्दांनी जुळत नाहीत, ती वर्षानुवर्षांच्या त्यागाने, काळजीने आणि न बोलता केलेल्या प्रेमाने जुळतात. वडील अनेकदा माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणत नाहीत, पण मुलाच्या स्वप्नांसाठी स्वतःची स्वप्न बाजूला ठेवतात. मुलाला ऊन लागू नये म्हणून स्वतः उन्हात उभे राहतात. मुलाच्या पोटासाठी स्वतःची भूक विसरतात आणि मुलाच्या भविष्यासाठी स्वतःचं वर्तमान गहाण ठेवतात. म्हणूनच वडिलांचं मौन कधीही रिकामं नसतं. त्या मौनात चिंता असते, त्या मौनात त्याग असतो, त्या मौनात अपार माया असते आणि कधीकधी त्या मौनात एका वडिलांचं संपूर्ण आयुष्य आपल्या मुलासाठी शांतपणे लिहिलेलं असतं. फक्त ते वाचण्यासाठी आपल्याला थोडं थांबावं लागतं आणि वडील आपल्या सोबत असतानाच त्यांचं मौन समजून घ्यावं लागतं. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. जर या चॅनलवरती आपण नवीन आला असाल तर बेल नोटिफिकेशन नक्की सुरू करा. त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुम्हाला ऐकायला आणि वाचायला मिळेल. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.